ठाकरे गटाचे नेते शिंदे गटात प्रवेश करतील यामागे कोणती कारणे असावीत तर पाहूयात। केंद्र आणि राज्य या दोन्हीकडे भाजप शिंदे गटाचे सरकार असल्याने सत्ता टिकवण्यासाठी ठाकरे गटाचे काही नेत्यांना शिंदे गटात जाणे फायदेशीर वाटत आहे। शिवाय भाजपची साथ मिळाल्यास केंद्र सरकारच्या सहकार्याने मतदारसंघातील विकास कामांना गती मिळण्याची शक्यता असल्याने ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याचा विचार करत आहेत। त्यामध्ये पहिलं कारण आहे म्हणजे भविष्याची चिंता। महायुतीचे सरकार सध्या मजबूत असल्याने ठाकरे गटातील काही खासदारांना आपल्या राजकीय भविष्यासंदर्भात असुरक्षितता वाटत आहे। तर दुसरं कारण म्हणजे विकासासाठी निधींचा अभाव। त्यांच्या मतदारसंघासाठी आवश्यक असलेला निधी मिळण्यास अडचण येत असल्याने विकास कामेही खोळंबलेली आहेत। तर तिसरं कारण म्हणजे सत्तेचा फायदा। केंद्र आणि राज्य दोन्हीकडे भाजप शिंदे गटाचे सरकार असल्याने सत्ता टिकवण्यासाठी ठाकरे गटातील काही नेत्यांना शिंदे गटात जाणे हे फायदेशीर वाटत आहे। तर चौथं कारण म्हणजे शिंदे गटाला जनतेचा स्वीकार। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मोठे यश मिळालेले असून जनतेने त्यांना स्वीकारलेले आहे। त्यामुळे भविष्यात देखील शिंदे गटासोबत राहणे हे फायदेशीर ठरू शकते। तर पाचवं कारण म्हणजे भाजपची साथ आणि विकासाच्या संधी। भाजपची साथ मिळाल्यास केंद्र सरकारच्या सहकार्याने मतदारसंघातील विकास कामांना गती मिळण्याची शक्यता असल्याने ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याचा विचार करत आहेत। पण यात पक्षांतर बंदी कायद्याचा अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणून अमित शहा यांनी देखील यामध्ये हस्तक्षेप केल्याचं बोललं जात आहे। 6 खासदारांनी ठाकरे गट सोडल्यास पक्षांतर बंदी कायद्याच्या अडथळ्यावरती मात करता येईल। पक्षांतर बंदी कायद्यानुसार कोणत्याही पक्षातील 2/3 सदस्यांनी एकत्रितपणे पक्ष सोडला तर त्यांच्यावरती कारवाई होत नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन टायगरला हिरवा कंदील दिल्याचं बोललं जात आहे। ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असून 6 पैकी 5 खासदारांनी आधीच मनाची तयारी केल्याचं बोललं जात आहे। मात्र एका खासदारामुळे ही प्रक्रिया थोडी लांबणीवरती पडली आहे असं सांगितलं जात आहे।